नमस्कार. मी सौ सुनंदा पाटील. चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील शुश्रूषा या लेखाचे मी वाचन करीत आहे. 1830 ते 1910 या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा. 1830 ते 1910 या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण. या लेखाचे शीर्षक आहे शुश्रूषा. माझी हृदय शस्त्रक्रिया झाली. त्या काळात मी मनाने पूर्णतः खचलो. आता उद्याचा दिवस काही आपण पाहत नाही अशी भीती मनात निर्माण झालेली होती. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कदाचित माझ्या हृदयाबरोबरच मनावर देखील उपचार करावे लागले असतील. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे हातात पडलेले डॉक्टर गोपाळ रामचंद्र तांबे यांचे शुश्रूषा नावाचे 1910 सालचे पुस्तक. 19व्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धातील एक आघाडीचे डॉक्टर म्हणून डॉक्टर तांबे विख्यात होते. विशेषतः मध्य भारतातील विविध संस्थानांमध्ये त्यांनी काम केले होते. इंदूर, देवास, महू, भुज आदी ठिकाणी त्यांनी काम केल्याचे दाखले सापडतात. अनेक संशोधनपर निबंधही त्यांच्या नावावर आहेत. त्या काळात आफ्रिकेतही काही काळ काम केले होते अशी माहिती मिळते. खरे तर भा. रा. तांबे हे आजही लोकप्रिय असणारे विख्यात कवी भास्कर रामचंद्र तांबे देखील मध्य भारतातलेच. त्यांचा डॉक्टर रामचंद्र गोपाळ तांबे यांच्याशी नातेसंबंध होता का याचा काही उलगडा होऊ शकत नाही. कदाचित तो असेलही. रुग्णाची काळजी घेणे आज देखील एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. रुग्ण म्हणून मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे. आपल्यापैकी काही जणांनीही तो अनुभव घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्ण बरा होण्यात त्याची योग्य सेवा शुश्रूषा होणे अतिशय महत्त्वाचे आहे. नर्सिंग हा विषय तसा फारसा जुना नाही. जगभरात त्याची सुरुवात साधारणतः 18व्या शतकात झाली असे मानले जाते. फ्लॉरेन्स नायटिंगेल या सेवाभावी महिलेचे नाव या पेशाशी कायमचे जोडले गेलेले आहे. भारतात आज सर्वत्र पसरलेल्या पाश्चिमात्य उपचार पद्धतीची सुरुवात साधारणपणे 17व्या-18व्या शतकात झाली असे मानले जाते. मुघल बादशाह जहांगीरवर पाश्चिमात्य पद्धतीचे उपचार केले गेले होते. थोरल्या माधवरावांनाही एका इंग्रज डॉक्टरांनी औषधे दिली होती. पण सर्वसामान्य माणसापर्यंत ही उपचार पद्धती पोचली ती साधारणतः 19व्या शतकाच्या पूर्वार्धात. रुग्णालये, इस्पितळे, शस्त्रक्रिया यासारख्या गोष्टी इंग्रज इथे स्थिरावल्यावर जास्त प्रचलित झाल्या. त्यातही ख्रिस्ती मिशनऱ्यांचा वाटा खूप महत्त्वाचा होता. नाशकातले शरणपूरचे कॅनडा हॉस्पिटल माझ्या पिढीतल्या अनेकांना आठवत असेलच. साहजिकच आजच्या नर्सिंगची सुरुवातही ख्रिस्ती नन्सनी केलेली दिसते. म्हणजे ज्या काळी डॉक्टर तांबे यांनी हे पुस्तक लिहिले तेव्हा हा सगळा विषय दुर्लक्षित व त्यामुळे नवा होता. आजही तो तितकाच आवश्यक आणि दुर्लक्षित आहे असेच म्हणावेसे वाटते. रुग्णाची काळजी घेण्याच्या विषयाचा डॉक्टर तांबे यांनी ज्या सोपेपणाने व जितका सखोल विचार या पुस्तकात केला आहे ते पाहिले की अचंबित व्हायला होते. पुस्तकात एकूण 11 प्रकरणे आहेत व ती विविध प्रकारच्या 11 पैलूंचा विचार करीत आहे. खुली हवा व घरातील उष्णता, निरोगी घरे, किरकोळ व्यवस्था, गोंगाट, स्वभाव वैशिष्ट्य, जेवणखान, अन्न कोणते खावे, पलंग व बिछाना, प्रकाश, खोलीतील स्वच्छता आणि खोलीच्या भिंती, शारीरिक स्वच्छता, समाचाराला जाणाऱ्या मंडळींची गडबड, रोग्याचे निरीक्षण, दुखण्यानंतरचा अशक्तपणा, नर्स कशी असावी, तान्हे मूल कसे सांभाळावे अशा 11 प्रकरणातून लेखकाने हा विषय मांडला आहे. लेखक सांगतो की शुश्रूषा या शब्दाचा अर्थ केवळ औषध पाजणे किंवा शेकशेगडी करणे अथवा हातपाय रगडणे इतकाच नव्हे. रोग्यास स्वच्छ व विपुल हवा, प्रकाश पुरविणे, त्याला थंडी लागू न देणे, त्याच्या अंगाची काहिली न होऊ देणे, त्याला शांत राखणे, त्याला स्वच्छ ठेवणे, त्याला पथ्याचे काय देणे व काय न देणे इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश शुश्रूषा या शब्दात झाला पाहिजे. रोग्यास जीवरक्षणासाठी जे काही करावे लागेल ते सर्व शुश्रूषेमध्ये समजले गेले पाहिजे. लेखकाने शुद्ध हवेला सर्वात जास्त प्राधान्य दिलेले आहे असे दिसते. त्याच्या मते
रोग्याच्या खोलीतील हवा जितकी शुद्ध असेल तितकी उत्तम. शुद्ध हवेची तजवीज ठेवताना त्याच्या अंगावर वारे न लागेल एवढी खबरदारी घेतली म्हणजे झालं. लहान मुलाच्या आरोग्याची जबाबदारी सर्वस्वी पालकांची आहे असे लेखक बजावतो. मुलांचे खाण्यापिण्याकडे, कपडा लत्त्याकडे किंवा शिक्षणाकडे जितके आईबापांचे लक्ष सहज दिले जाते तितके अथवा त्यापैकी लहान हिस्सा जरी शाळेतील खोल्यांच्या आरोग्याकडे ती घालतील तर लहान मुलांना रोगाच्या साथी, उदाहरणार्थ गोवर, देवी, खरूज, डोळे येणे इत्यादी पुष्कळशा कमी होतील. रोगांच्या साथीचे मूळ शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये असते. पण ही गोष्ट मुलांच्या आईबापांना तरी कोठे समजते अशी खंत लेखक व्यक्त करीत आहेत. चुकीच्या पद्धतीने शुश्रूषा करणाऱ्यांचा लेखकाला तिटकार आहे. लेखक सांगतो आहे, शहाणी नर्स भेटली व खोलीत शुद्ध हवा खेळू देण्यास हरकत घेऊ लागली म्हणजे माथे फिरून जाण्याची पाळी येते. मराठीतील काही म्हणींचा लेखकाने चपखल उपयोग केलेला आहे. उदाहरणार्थ दारे बंद करण्याकरिता व खिडक्या उघड्या टाकण्याकरिता केलेल्या असतात. ताजी हवा, उत्तम गटारे व मोऱ्या, स्वच्छ पाणी, स्वच्छता, प्रकाश, लेखकाने असाच हा शब्द वापरला आहे. ही लेखकाने निरोगी घरांची वैशिष्ट्ये म्हणून सांगितली आहेत. लेखक पुढे विश्लेषण करतो आहे की आपली घरे निरोगी असत नाहीत. याची कारणे मुख्यत्वे करून 3 आहेत. घरची यजमानी नित्य उठून घरात कोठे घाण आहे, कोठे बिळ्या आहेत, कोठे जमीन उखडली आहे वगैरे बघत नाही. कोणतेही घर राहण्यालायक होण्यासाठी त्यात हवा व उजेड जाण्यास रस्ते अवश्य पाहिजेत. याचा कोणी विचार करीत नाही. एका खोलीला एक खिडकी असली बस आहे ही वेडी समजूत. रुग्णाला भेटायला जाणारे लोक हा एक वेगळाच विषय असतो. लेखकाने त्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. रोग्यास कोणता निरोप सांगावा, कोणता सांगू नये, कोणते पत्र अथवा तार द्यावी, कोणती देऊ नये, कोणास भेटू द्यावे, कोणास भेटू देऊ नये इत्यादी गोष्टी नर्सने ठरविल्या पाहिजेत. घराच्या आरोग्याच्या बाबतीत गृहिणीची भूमिका लेखकाने फार छान सांगितली आहे. तो म्हणतो की एखाद्या जहाजाच्या कप्तानास आपल्या खलाशास कोणते हुकूम द्यावे व ते त्यांच्याकडून कसे मनवून घ्यावेत हे माहीत असणे जसे अत्यंत जरूर आहे, तद्वत प्रत्येक गृहिणीला मुलांना कसे शिक्षण द्यावे, त्यांना कसे वळण लावावे, नोकरांकडं वक्तशीर कामे कशी करून घ्यावी हे चांगले अवगत असले पाहिजे. रुग्णाजवळ गोंगाट नको, त्याच्याजवळ कुजबूज करू नये, त्याला संशय येतो, ओढून कळकळीचा आव आणला तर तो दुखणे करायस पसंत पडत नाही. यासारख्या कितीतरी महत्त्वाच्या सूचना लेखकाने केलेल्या आहेत. रोग्याला एकाच ठिकाणी सारखे पडून राहण्याचा कंटाळा येतो. खाटेवर पडून पडून कंटाळलेल्या रोग्यास एखादा फुलाचा तुरा आणून दिला तर त्याचे मन एकदम प्रफुल्लित होते व त्याचे दुखणे सुद्धा तेवढ्याने मागे हटू लागते व त्याला लवकर आराम पडू लागतो. कित्येकांना असे वाटते की हा परिणाम केवळ मनावरच होतो, पण खरा प्रकार तसा नाही. शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम झाल्यावाचून राहत नाही. हे सगळे लेखक 100 वर्षापूर्वी सांगतो आहे आणि तो त्या काळातला एक आघाडीचा डॉक्टर आहे हे लक्षात घेतले की त्यांच्या लिखाणाचे महत्त्व समजू शकते. लेखक सांगतो आहे की युरोपियन लोकात आजारी मनुष्याचे समाचारास जाणारे लोक डॉक्टर किंवा नर्सचे परवानगी वाचून त्याच्याजवळ जात नाहीत. त्याच्याजवळ गेलेच तर फार वेळ बोलत बसत नाहीत. बहुत करून आपल्या नावांची कार्डे ठेवून समाचार आलेले लोक परत जातात. असे करण्याचा हेतू केवळ लोकात बरे दिसावे म्हणून नव्हे, रोग्यास त्रास होऊ नये हा त्यांचा मुख्य हेतू असतो. रुग्णाच्या भेटीला परवानगी न घेता जाणे, त्याच्या खोलीत एकदम घुसणे, त्याच्या पलंगावर बसणे, त्याला एकापाठोपाठ प्रश्न विचारून भंडावून सोडणे, गावातील सर्व उठाठेवी सांगून त्याचे डोके उठवणे, औषधाबद्दल विनाकारण सल्ला देणे, डॉक्टरांबद्दल शेरेबाजी करणे, दुखण्याबद्दल शेरेबाजी करीत राहणे, विनाकारण खूप आशादायक किंवा निराशाजनक बोलत राहणे अशा अनेक खोडी लेखकाने सांगितल्या आहेत. सत्यप्रीती किंवा वक्तृत्व नेहमीच उपयोगी ठरतो असे नाही, असेही तो रुग्णसेवेच्या संदर्भात बजावतो आहे. रुग्णाचा आहार विहार, त्याचे कपडे, त्याची स्वच्छता, दिनक्रम यासारख्या छोट्या वाटणाऱ्या पण व्यवहारामध्ये खूप महत्त्वाच्या ठरणाऱ्या मुद्द्यांचा लेखक सविस्तरपणाने विचार करतो आहे.
आज कदाचित या गोष्टी फारशा महत्त्वाच्या वाटणार नाहीत, पण 100 वर्षापूर्वी हे सारे लिहिले गेले हे लक्षात घेतले की त्या पुस्तकाचे वेगळेपण लक्षात येते. रामचंद्र गोविंद आणि कंपनीने हे पुस्तक गृहिणी गृहशिक्षण मालेच्या अंतर्गत प्रकाशित केले होते. गृहिणींना घरातल्या घरात हे सारे शिक्षण मिळावे हाच तर या सगळ्या खटाटोपाचा उद्देश होता. रानडे वाचनालयातील मला मिळालेली प्रत प्रत्यक्ष लेखकाने दिलेली व स्वाक्षरी केलेली आहे हे आणखी एक वैशिष्ट्यच. ग्रंथसंदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय.